कैलास पर्वताच्या उंच शिखरावर भगवान महादेव आणि माता पार्वती ध्यानमग्न बसले होते. तेवढ्यात तिथे एक गिधाड येते. महादेव माई पार्वतीला म्हणतात, या क्षणी मी वरदान देतो की या गिधाडाची आणि माझी कथा ऐकणाऱ्या मनुष्याला खूप मोठे फळ मी स्वतः देईन. गिधाडाची ही कथा ढसाढसा रडवेल, पण त्यांची मोठी मनोकामनाही पूर्ण करेल आणि भाग्यात सुखसमृद्धीचा वर्षाव करेल. क्षणातच त्यांची कितीही मोठ्या संकटातून सुटका होईल. भगवान शिवा वचन देऊन सांगतात की ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने मोठ्यातील मोठे पाप, दारिद्र्य, रोग, दोष, शत्रू सर्व काही कथा संपण्यापूर्वीच नष्ट होईल आणि मनातील मोठी इच्छा पूर्ण होण्याची अनुभूती येईल. शिवा